रोजचा तोच नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर आज एक मस्त भन्नाट असा नवीन नाश्ता तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. इथे लादी पाव घेतलेत. तुम्ही इथे ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता, पण ह्याची अस्सल मज्जा मैद्याच्या पावामध्येच आहे. टेस्ट खूप टेस्टी बनतं. असं छान हाताने बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घ्या. खूप मोठे मोठे तुकडे नाही ठेवायचेत, असे थोडे बारीक बारीक मध्यम साईजचे तुकडे असे तोडून घ्यायचे आहेत. हे बघा, असे छान मी ह्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल, 1 चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा बटर घातलं आहे. बटर आवर्जून घाला, बटरची टेस्ट खूप छान लागते. बटर जसं गरम होईल त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे मी. जिरं तडतडलं की त्यामध्ये 1 मध्यम आकारचा बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. मी कढीपत्ता आवर्जून सगळ्याच पदार्थात घालते, डायजेशनसाठी खूप चांगला असतो. नाही तर तुम्ही कढीपत्ता नाही घातला तरी चालेल. अर्धा टोमॅटो घातला आहे आणि अर्धी शिमला मिरची बारीक कापून घातलेली आहे. धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि त्याचबरोबर पावभाजी मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त तिखट करू शकता. हे पावाचे तुकडे घालायचे आहेत, मीठ घालायचं आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडल्याने खूप छान असा सॉफ्ट मऊसूद असा हा आपला पावाचा चिवडा तयार होतो. मी इथे मोझरेला चीज घातलं आहे. तुमच्याकडे जे कोणतं चीज असेल ते घाला. झाकण ठेवा, 10 मिनटं ह्याला छान वाफेवर शिजू द्या आणि मस्त गरमागरम चहा